नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे आपल्या अर्चना's टीचिंग हब या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण पाहणार आहोत महा-टी-ई-टी पेपर 2 सोशल सायन्सचे काही महत्त्वाचे सराव प्रश्न विथ एक्सप्लेनेशन. हे प्रश्न परीक्षेत वारंवार विचारले गेलेले आहेत, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया. नंबर 1. भारतीय संविधानामध्ये धर्मनिरपेक्षता म्हणजे काय? आन्सर. धर्मनिरपेक्षता म्हणजे राज्य कोणत्याही धर्माशी स्वतःला जोडत नाही आणि सर्व धर्मांना समान वागणूक देते. म्हणजेच भारत हा एक धर्मनिरपेक्ष देश आहे. म्हणजे सरकार कोणत्याही धर्माचा प्रचार करत नाही. सर्व नागरिकांना आपल्या धर्माचे पालन करण्याचे स्वातंत्र्य यामध्ये आहे. क्वेश्चन नंबर 2. 1857चा उठाव प्रथम कोठे झाला? उत्तर. मेरठ येथे. 1857 साली भारतीय सैनिकांनी ब्रिटिशांविरुद्ध बंड पुकारला. याला भारताचा पहिला स्वातंत्र्य संग्राम म्हटलं जातं. त्याची सुरुवात मेरठ येथून झाली होती. प्रश्न 3. हरित क्रांती कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? उत्तर. कृषी क्षेत्राशी. हरित क्रांतीमुळे भारतात शेती उत्पन्नात मोठी वाढ झाली. नवीन बियाणे, सिंचन व रासायनिक खताचा वापर वाढला. प्रश्न 4. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली? उत्तर. 1885 साली. यातून भारतीय लोकांनी राजकीय एकता साधली आणि स्वातंत्र्य लढ्याची पायाभरणी केली. प्रश्न 5. भारतीय संसदेतील 2 सभागृह कोणती? उत्तर. लोकसभा आणि राज्यसभा. भारत हे सभागृही संसद असलेले राष्ट्र आहे. लोकसभा हे खालच्या स्तराचे व राज्यसभा हे वरच्या स्तराचे सभागृह आहे. प्रश्न 6. लोकशाही या शब्दाचा अर्थ काय आहे? व्हॉट इज मीन बाय डेमोक्रेसी? लोकशाही म्हणजे लोकांनी निवडलेले सरकार. गव्हर्नमेंट ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल. म्हणजेच लोकशाहीत जनता सर्वोच्च असते. नागरिकांना मतदानाचा अधिकार आणि सरकार निवडण्याचा अधिकार असतो. प्रश्न 7. पंचायत राज व्यवस्था कोणत्या स्तरावर कार्य करते? उत्तर. ग्राम स्तरावर म्हणजेच विलेज लेवलवरती. पंचायत राज म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था. गाव पातळीवर ग्रामपंचायत, तालुका पातळीवर पंचायत समिती आणि जिल्हा स्तरावर जिल्हा परिषद कार्य करते. प्रश्न 8. भारतीय संविधानाचे जनक कोणाला म्हणतात? उत्तर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून भारतीय संविधान तयार करण्याचे मोठे योगदान दिले. प्रश्न 9. अशोक कोणत्या राजवंशाचा होता? उत्तर. मौर्य वंश. सम्राट अशोक महान हा मौर्य वंशातील सर्वात प्रसिद्ध राजा होता. कलिंग युद्धानंतर त्याने बौद्ध धर्म स्वीकारला. प्रश्न 10. भारतातील पहिले रेल्वे कोणत्या 2 शहरादरम्यान सुरू झाली? उत्तर. मुंबई ते ठाणे. भारताची पहिली रेल्वे 16 एप्रिल 1893 रोजी सुरू झाली. ही रेल्वे ब्रिटिश काळात बांधण्यात आली. मित्रांनो, हे होते सोशल सायन्सचे काही अतिशय महत्त्वाचे प्रश्न आणि त्याचे स्पष्टीकरण. जर तुम्हाला अशाच आणखी पार्ट 2 बघायचं असेल तर व्हिडिओला लाईक व शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील भागात. थँक्यू.